शेतकऱ्यांच्या मोटारवर चोरट्यांनी मारला डल्ला. हंगामाच्या तोंडावर अज्ञात चोरट्यांनी मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी टाकलेल्या मोटारपंप चोरून नेले. तसेच काही मोटारपंपामधील तांब्याची तार बाहेर काढून नेऊन मोटारींची नासधूस केली. यामध्ये जवळपास 17 ते 18 शेतकऱ्यांच्या मोटारपंपांना अज्ञात चोरट्यांनी 29 जानेवारीच्या मध्यरात्री चुना लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून खूप मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की मेहकर तालुक्यातील बोराडी जलाशयामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोटारपंप टाकलेले आहेत. यातील धरणाच्या सांडव्याच्या काठावरील मोटारपंप अज्ञात चोरट्याने 29 जानेवारीच्या मध्यरात्री चोरून नेले आहे. काही मोटारींची तोडफोड करून त्यामधील तांब्याची तार काढून नेली. यामध्ये रामेश्वर देवकर, मनोहर देवकर, गजानन जेठे, रमेश देवकर, मोहन देवकर, बद्रीनाथ देवकर, मनीष दोंडगे, दत्तात्रय देवकर, लक्ष्मण मगर, अश्रू देवकर, प्रवीण दांडे, रामकिसन राऊत, सुरेश देवकर, दिगंबर बळी, लक्ष्मण देवकर, हरिश्चंद्र बाबडे, रामदास देवकर आदी शेतकऱ्यांच्या मोटारींची नासधूस मोटारमधील तांब्याची तार काढून नेल्यामुळे खूप मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या अज्ञात चोरट्यांचा शोध घ्यावा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. या चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन मेहकर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. आता ठाणेदार भाऊरावजी घुगे या चोरट्यांचा शोध लावतील का, की अगोदरही अशा घटना घडल्या आहेत? शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या, परंतु त्या 2 दिवसापुरत्या तपास केला गेला नाही. त्यानंतर पुन्हा प्रकरण थंडावले. अजूनही अगोदर येईल चोरट्यांचा शोध लागला की नाही? पोलीस या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी कमी पडले का? पोलिसांचा हात यामध्ये आहे का? अशा प्रकारची चर्चा शेतकरी वर्गात होत आहे. याबद्दल मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊरावजी घुगे म्हणाले की मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला याची संपूर्ण जाणीव असून या अज्ञात चोरट्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळू. जर कोणावर काही संशय असेल तर शेतकऱ्यांनी आम्हाला सांगावे, असं ते म्हणाले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा.